विश्वनाथ नॉन स्ट्राईकला त्याची साथ देईल. विकी तर दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक अभय ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धाबारा पळवून चालणं. पहिला चेंडू वैयक्तिक कोट्यातील. ओहो काय सुरेख टाकलाय. तेवढा सुरेख सन्मान दिलाय. बॉल जातोय. वन माउंस चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. पहिलाच बॉल आला. त्याला फ्लिक केला आणि बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा भावेश. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जुत केला गेलाय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने. कोणती धाव मिळणार नाहीये. टोकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वीप केला. पुन्हा तो गॅप शोधलाय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच गावपट्ट्यामध्ये देखील हा संघ ओळखला जातो. जिथं पॅकर्स या नावानं. पुन्हा एकदा ट्रॅक वरती तिसरा चेंडू. ओहो तीच दिशा दिली. फक्त फ्लिक केलाय. पुन्हा एकदा जातोय. गॅप शोधलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. मुनात सलग 3 बॉल. त्या आत्मविश्वासाने फाईन लेगच्या दिशेने ते मारले गेलेत. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चौकार आले त्याच्या बॅट मधून. विश्वनाथ या विश्वामध्ये, या क्रिकेटच्या विश्वामध्ये नावारूपाला हा विश्वनाथ ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पाहायला मिळालंय. गॅप शोधला. सातत्यानं त्या गॅप वरती विचार केला आणि सक्सेस देखील झालाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. खणखणीत हा 4था चौकार येतोय विश्वनाथच्या बॅट मधून. डगआउट मधून स्वागत होत आहे. टाळ्यांचं कौतुक होत आहे आणि या कौतुकाची थाप मात्र या विश्वनाथच्या पाठीवरती पडते आणि आपल्या संघासाठी जोडतोय धावा. विश्वनाथ या विश्वावरती नाव करतोय. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा अभय समोरच्या दिशेने. एकदा मात्र पूर्ण केले गेले. पुन्हा एकदा चुकी झाले. दुसऱ्या धावेचा कोणताही विचार करणार नाही कारण धावसंख्या त्यांना माहीत आहे की पहिल्या षटकाची पुरेपूर आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 17 पहिल्या षटकाच्या अखेरीस. एक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. आज चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मार्केटमध्ये हा पॅटर्न आपल्याला ट्रेंडिंगला आलेला पाहायला मिळतो आणि तोच पॅटर्न आज इथे ठेवला गेला. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या लढतीमध्येच चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे पुढच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला अक्षय यष्टीरक्षक आहे. याची बॅटिल मी मागील मॅच मध्ये समालोचन करत होतो. नायगावच्या पठ्ठ्यामध्ये ती बॅट मी पाहिले. अक्षय मध्ये ताकद आहे. तो यष्टीरक्षकाची भूमिका करतोय. तर दरम्यान दुसरं षटक ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
विनोद अक्षयने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवल्या. क्लोजिंगला विकेटी करतोय परंतु विश्वनाथ तेवढ्याच ताकदीचा पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. उंची तर आहे, दुरी देखील गाठले. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये थेट प्रक्षेपण च्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. या दिवसातील हा फ्रेशचा हा शेवटचा सामना आहे. हलक्या त्याने समोरच्या दिशेने ट्राय केला, एकदा मात्र पूर्ण होते तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबल झालाय परंतु कव्हर केलाय. आणि त्यानंतर बॅटर सुंदर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ आपली जी भूमिका आहे, आपली जी जागा आहे ती बजावतोय. तो सांगतोय की मी यासाठी ओपनिंगला जाणला जातो, मी पॉवर प्ले षटक यासाठी खेळलं जातं. त्याचा पुरेपूर वापर अजून तरी पगडा भारी ठरतोय समोरच्या संघाचा, धानी संघाचा. तर दरम्यान पुन्हा एकदा विनोद ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, गोल टप्प्यावरचा चेंडू होता. कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण होईल का? क्षेत्ररक्षण तर झालंय. फेकी येते गोलंदाजाच्या गोदीपर्यंत परंतु कोणताही कॉल देणार नाही. या शांततेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कार्यक्रम आपल्याला करत असताना ठाणे संघ कोणत्याही विकेटचं पतन अजून देखील करू दिलं नाहीये नवघर संघाला. विकी ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट बॅटर आहे. पॉइंटच्या दिशेने ते दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विकेट विकेट मिळते. विकेटचं पतन झालंय. ओके, निर्णय थोडासा पेंडिंग असेल, चर्चा होईल. ओके, नॉट आउट. बॅटची एज लागली आहे. त्यानंतर बॉल जाऊन अदलतोय. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. दरम्यान पुन्हा एकदा मॅच सुरुवात होतीये. विनोद ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्या विकेटचं पतन झालं नाहीये. बॅटची हिट लागली, त्यानंतर ती बॉल जाऊन आदळतोय तो पायावरती. दरम्यान पुन्हा एकदा ऑन ट्रॅक मॅच स्टार्ट होतीये. लेफ्ट बॅटर विकी आपल्याला पाहायला मिळतो. सामना करतो तो विनोद. याचा दुसरं षटक ऑन ट्रॅक वरती प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओहो, काय फ्लिक केलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, लुकिंग लाईक वाव. येतोय षटकार. 6 धावा. दोन्ही बॅटर तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे आणि मात्र आक्रमक ठरतोय, पगडा भारी ठरतोय तो बॅटर
विकी याचा. पुन्हा एकदा फुल टॉस आणि तेवढी स्पीड होती आणि गॅप शोधलाय. बॉल जातोय. वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक तो षटकार आला, त्यानंतर तो चौकार आला. का तो षटकार आपल्याला पाहायला मिळालाय ना ऑनच्या दिशेने. तर दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 36 या दुहेरी आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारे जे सामने आहेत ते 4 षटकांचे राहतील अशी अपेक्षा असेल. आयोजकांकडून ते आलंय, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो लढत करेल मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाबरोबर. नवकर संघाचं तिसरं षटक ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रिषभ चला फास्ट करायचंय. निसर्गाने जो सूर्योदय दिलाय तो काळांतराने निघून जाणार आहे आणि पुन्हा एकदा नव्याने उगवणार आहे. आणि तो नव्याने उगवल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दिवसाला सुरुवात होणार आहे. हातामध्ये घड्याळ बांधून आपण वेळ थांबवू शकत नाहीये. तर वेळेचं बंधन असेल. चला स्टार्ट करायचं. पंच रिषभ ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. हो आता मात्र समोरच्या दिशेने स्टेजला वंदन करणारा हा षटकार येतोय. 6 धावा. विश्वनाथची बॅट बोलते. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 30 धावा बोलल्यात. त्याची बॅट बोलले त्याच्यामध्ये समावेश आहे 4 चौकारांचा आणि 2 षटकारांचा. 4 चौकार आलेत आणि 2 षटकार विश्वनाथच्या बॅट मधून आलेत. अजून देखील जर स्ट्राइक वरती टिकून राहिला तर अजून मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. हो अजून देखील उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक दूर राहतोय. वन बाउन्स कलेक्ट करतोय तोपर्यंत फेकी येते गोलंदाजापर्यंत. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राइक स्वतःकडे ठेवेल कारण हे तिसरं षटक आहे. रिषभ याच पहिल्या चेंडूवरती तो षटकार आला, त्यानंतर 2 धावा आणि हा तिसरा चेंडू. हो हलक्या हाताने खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. खाली दिशा दिली पॉइंटच्या दिशेने परंतु आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चुकी झाली आहे. आणि फुटबॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जीवाचं नाव शिवाय ठेवून तो चौकार अडवायचा होता. एक तर आपला संघ अडचणीत सापडलाय आणि त्यात ही मोठी चूक. 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा रिषभ आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ त्याचा सामना करे. मोठा खेळाडू. हो काय टायमिंग केलाय परंतु आता मात्र उंची होती. दुरी देखील प्राप्त झाली आहे परंतु आता मात्र लाईनमॅन आहेत आमचे सांगितले जातील. ओके काही नाही आहे काही नाही आहे. सुरेख क्षेत्ररक्षण तेवढा तो डोळ्याची पापडी झपकतात. एक टाइम वाटलं की षटकार जातोय परंतु खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. एकदा मात्र दरम्यान पूर्ण केली गेली ऐच्छा स्वरूपामध्ये. रिषभ षटकार अडकवला नाही तर थोडासा इंच जरी दूर असता तरी तो षटकार गेला असता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्टर बॅटर येतोय स्ट्राइक वरती. स्क्वेअर लेग टिप मिड विकेट असेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ.
पुन्हा एकदा स्पीडने बॉल टाकला होता. षटक संपलं आणि षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 51. दुहेरी आकड्यावरती तिसऱ्या षटकानंतर 51 धावावरती पोहोचलाय. अजून उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडूंचा सामना करेल विश्वनाथ आणि विकी. अजून देखील पहिली विकेट प्राप्त झाली नाही नवघर संघाला. ठाणे संघाची ही सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये दाखल आहे. त्याच्या बॅटमधून विश्वनाथच्या बॅटमधून टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 36. त्याच्यामध्ये 5 चौकारांचा समावेश आणि 2 षटकार आले आहेत. तिसरा षटकार होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच ताकदीचं होतं. सुरेख क्षेत्ररक्षण केलं सीमारेषेवरती तो खेळाडू. आकाश तर दरम्यान पुन्हा एकदा अभय येतोय. त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि 17 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा अभय आलाय आणि सामने आहे तो विश्वनाथ. हो आता मात्र फुल टॉस बॉल त्याला टोल केलाय. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. काय बॅट बोलतेय. खरोखर सुरेख. मला वाटतं अर्धशतकाच्या थोडासा दूर मला वाटतं विश्वनाथची खेळी किती झाल्या. 14 बॉल 44 वरती खेळतोय विश्वनाथ. 14 बॉल 44 वैयक्तिक. अर्धशतक येईल का बॅट मधून. हो खोलवर टप्प्यावरचा चेंडू आणि आता मात्र चौकार येतोय. बॅटची कडा लागून बॉल जातोय सीमारेषे पार. चौकार. 48 धावा धावफलकावरती लागल्या आहे. 2 धावांपासून दूर विश्वनाथ. आतापर्यंत आजच्या दिवसातील मला वाटतं हा पहिला खेळाडू अर्धशतक लावणारा विश्वनाथ ठरेल का. या मैदानावरती रेकॉर्ड लावेल का आपल्या नावाचा. दबदबा ठेवेल का आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि मायपित्याने ठेवलेलं वैयक्तिक नाव म्हणजे विश्वनाथ. 2 धावेपासून दूर येतील का त्या 2 धावा या चेंडूवरती. हलक्या हाताने पुश केला गेला. एकदा मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते का आणि झाले आणि अर्धशतक लागलंय आपल्या पाठीवरती विश्वनाथचं. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. विश्वनाथ चमकला या क्रिकेटच्या विश्वामध्ये. या सीझन मध्ये या ग्राउंड वरती हे दुसरं अर्धशतक आहे आणि रेकॉर्ड नोंदवलाय विश्वनाथ यानं. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 63 या दुहेरी आकड्यावरती आणि त्यातील वैयक्तिक 50 धावा विश्वनाथच्या नावावरती. पुन्हा एकदा चौथ्या षटकाचं पुन्हा एकदा फटका सजवला आणि आता मात्र पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार. का बॅटिंग आहे, काय लाईनअप आहे, काय टायमिंग आहे. वा बाई वा. तो पॅकर्स हा देखील मोठा संघ नावाजला जातो पण वाटतं कमी आहे काही खेळाडूंची असं मला वाटतंय. मला वाटतं उर्वरित चौथ्या षटकातील मला वाटतं 2 चेंडू निशेष असतील. मोठा स्कोर उभा झालाय मला वाटतं या दिवसातील हा स्कोर झालाय. 62 धावा तर झाल्या होत्या. सिद्धीने पुन्हा एकदा फ्लिक केला. काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे. बॉल जातोय सीमारेषा पार षटकार. नवीन बॉल द्यायचा. 75 धावा धावफलकावरती लागल्यात.
विश्वनाथची बॅट बोलतीये. मला वाटतं बॉलरनी झोपून जरी ओव्हर टाकली तरी काय हरकत नाहीये. पंच्याहत्तर धावा. अजून एक षटक उर्वरित आहे. मोठा स्कोर होऊ शकतो. अजून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये तंबू ठोकून बसली आहे. सलामीची जोडी काम करते. सलामीचं सलामी देण्या जोगे काम करते. हलक्या हाताने सन्मान दिला, फ्लिक केला आणि स्ट्राइक आपल्यावरती ठेवेल. विश्वनाथ ऑन स्ट्राइक वरती येतोय. आता पुन्हा एकदा षटक संपलं आणि षटकाखेरी धावसंख्या धावून पोहोचली गेली 76 धावा ऑन बोर्ड वरती लागल्यात. विश्वनाथची बॅट बोलतीये आणि आता शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती. खूप मार खाल्लेत बॉलरनी. ऑन ट्रॅक वरती बॉलर आलाय आकाश. विश्वनाथ आणि आकाश. आता मात्र 6 बॉल 6 येतील का? हो, पहिला तर फ्लिक केला. अप ट्रॅकरचा वापर आणि झेल चुकतोय, झेल सोडतोय कुणाचा? तर विश्वनाथचा. 1 बाउन्स चौकार. दूर आला थोडासा, परंतु झेल होऊ शकला असता, परंतु तेवढा रनिंग झालं नाहीये. मला वाटतं खेळाडूने अपेक्षा सोडले की काय कळत नाही. वैयक्तिक वरती खेळतोय विश्वनाथ. विश्वनाथ 20 बॉल 67. काय बॅटिंग आहे. 20 बॉल मध्ये 67. पुन्हा एकदा अक्षय. हो, आता मात्र दांडी 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 गोल. विश्वनाथला माघारी. पहिला धक्का जाऊन पोहोचतोय विश्वनाथच्या रूपामध्ये. त्याची जागा घेण्यासाठी बॅटर येतोय दुसरा. टॉस होता, परंतु थोडस हुकला. का बॅटिंग केलंय विश्वनाथने.